सर नमस्ते. नमस्ते. आपलं हे आता वांग्याचा प्लॉट आहे की नाही? म्हणजे आपला हा ऊस इथंच आहे. ऊस इथं आहे आणि इथंच 10 गुंठ वांगे आहेत. म्हणजे 10 गुंठ ऊस आणि 10 गुंठे वांगी लागण करून किती दिवस झाले? वांगी लावून करून 4 महिने झालं. 4 महिने झाले. ही व्हरायटी कोणती? वराड शिरगाव काटा. शिरगाव काटा. 4 महिने झाले लागण करून, आहे की नाही? तोडे चालवून किती दिवस झाले? 2 महिने झाले. 2 महिने झाले. किती दिवसात एकदा तोडा करता? एक दिवस आड. हात विक्री करता का मार्केटला देताय? नाही, व्यापारी इथं जाग्याला येऊन येतात. व्यापारी जागेवर येऊन येतात. बरेच ठिकाणी आपण बघतो की सर मार्केटला गेल्याशिवाय वांगी खपत नाही. मग आपल्यातच जागेवर येऊन का नेतात वांगी? वांग्याला शायनिंग, खायला चव आहे, दिसायला चांगला आहे. चांगला आहे. हे वांग बघतोय सर, अगदी तेल लावल्यागत चमकते, है की नाही? आणि काटा जर बघायला गेला, काटा कसा आहे हो? अगदी काटा किर आहे. काटा किर आहे, जबरदस्त काटा आहे त्याला. आणि ह्याचा जर लाग बघायला गेलो, तो लाग जर बघतो अगदी पानागणित फळ लागलेलं आहे, है की नाही? 4 महिने झाले लागून करून सर, आहे का? तर तोडे चालवून किती दिवस झाले? 2 महिने झाले. 2 महिने झाले. एक दिवस आड तोडा करताय? एखाद्या आड. म्हणजे तोडे जवळ 2 महिन्यात 30 तोडे झाले. 30 तोडे झाले. आता काय वजन किती निघते दररोज? जवळजवळ 100 ते 140 किलो पर्यंत निघते माल. आज किती माल निघालाय सर? आज 138 किलो निघाला. 138 किलो माल निघालाय. आपण सरासरी पहिल्यापासून आतापर्यंत 100 किलो धरू एक दिवस आड, है की नाही? आज जर हिशोब जर काढला गेलो तर दररोज 100 किलो वांग्याचे किती रुपये होतात? आज काय दर चालू आहे? आज 35-40 असं चालू आहे, है की नाही? सरासरी आपण 30 रुपयांनी धरू. किती? 30 रुपयांनी धरू. आणि 100 तोड्याचे आपण 100 दररोजचे 100 किलो धरू. आणि एक दिवस आडचे जर 100 किलो जर धरले तर 100 किलोचे किती रुपये झाले? 3000 रुपये झाले. 3000 रुपये झाले. आणि 30 तोडे झाले. 30 तोडे झाले. 3 त्रिक 90,000 रुपये. किती महिन्यात? 4 महिन्यात. 4 महिन्यात. त्यातले 2 महिने तोडे चालले, ते पण एक दिवस आड चालले, है की नाही? आपल्याला सर एवढ्या कमी दिवसात जर एवढं चांगलं उत्पादन येत असेल म्हणजे 90,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये झाल्यात जमा आहे की नाही? अजून किती दिवस चालेल सर प्लॉट हा? अजून तरी 5-6 महिने चालतोय. अजून 5-6 महिने चालेल. व्यापारी सर इथे येऊन घेऊन जाण्याचं कारण काय? मालाला शायनिंग आहे, चकाके आहे, पण चव जास्त आहे. बर, असं वेगळं पण काय केलं याला? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक असं वापरलेलं आहे भरपूर. आता सर बघतोय आपण आबाळ आलेला आहे, वर आबाळ फिरते. आबाळ आल्यानंतर वांग्याची परिस्थिती काय होते? कीड भरपूर प्रमाणात वाढते. आता आपल्या जर वांग बघायला गेलो, पंजाबमध्ये फुलकळी आलेले, फुलकळी अगदी कांडोकांडी आणि भरपूर प्रमाणात आहे. सेटिंग जर बघायला गेलो तर सेटिंग पण भरपूर आहे. सेटिंग पण झालेलं आहे. आणि तोडा कधी केलाय सर? तोडा आजच केलेला आहे, सकाळीच केलेला आहे. तोडा करून सुद्धा एवढा माल आहे. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येते आपल्याला दररोज एक दिवस आपला तोडा कंटिन्यू चालू आहे. बर, तर ह्या वांग्यातलं तुम्हाला वेगळं पण काय जाणवते? ह्याच्या अगोदर पण वांगी केली होती सर आपण? वांगी करत होती, कायमस्वरूपी करताय, है की नाही? तर ह्यातला रासायनिक वरचा आणि वैदिकच्या वांग्यामध्ये काय बदल जाणवते आपल्याला? शायनिंग राहतंय, परत काळुकी टिकून राहत्या, जरा खर्च कमी येतोय आणि भरपूर प्रमाणात म्हणजे वांग्याचं बी आता जास्त निघायला लागल्यात. म्हणजे अवरेज वाढायला लागले. बेसल डोस किती दिले सर आतापर्यंत? बेसल डोस 2 दिल्यात. 2 दिले. तसं आपण बेसल डोस कमी दिले, है की नाही? हे जर बेसल डोस अजून जास्त प्रमाणात दिले असते तर काय झालं असतं? अजून उत्पादन वाढलं असतं. त्याला बेसल डोस मध्ये काय काय दिले सर? बेसल डोस RNPH आणि कृषी अमृत, मायक्रो चार्जर आणि सॉइल चार्जर चालू आहे. 4-5व्या दिवशी 1 लिटर चालू आहे. 4 ते 5व्या दिवशी देत आहे. होय. ते सॉइल चार्जर सारखं कंटिन्यू दिल्यामुळे काय वेगळं पण जाणवते? कायम काळुकी राहते, पान जाड राहते आणि अवरेजला वाढत तुम्ही म्हणाला की 100 किलो पासून आता 138 किलो पर्यंत गेले. तरी आपण सरासरी जरी धरला हिशोब 100 किलोच धरलाय आपण, तरी सुद्धा आपली आता 90,000 रुपये होत आहेत. तर 10 गुंठात सर 90,000 रुपये करून आपण आता ह्यात खर्च किती झाला सर आता अंदाजे? एक 40-45-45,000 रुपये झाला. 40,000 रुपये जरी धरला तर शिल्लक किती राहिले? 50,000 रुपये नेट शिल्लक राहिले. आणि हिथनं पुढे आता आपला खर्च
काहीच नाही, नुसतं बेसल डोस घालायचा आणि उत्पादन काढायचं. तिथनं पुढचे जे 6 महिने आहेत हे नेट प्रॉफिट मधले आपले राहणार आहेत. तर आपले भाजीपाला जे करणारे कोण शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सॉइलचे जे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरावं, उत्पादन चांगलं निघतंय, काळोखी टिकून राहत्या आणि खर्च बी कमी होतोय. काय ह्यानं 1 वर्ष वापरला, जरा केमिकल शेती असल्यामुळं पुढच्या दुसऱ्या वर्षी उत्पादन चांगलं येते. म्हणजे सातत्य महत्वाचं आहे. म्हणजे आपण 3 वर्षाला वापरतोय. 3 वर्ष. जमीन जर बाहेर गेलो, काही जमीन बघतोय, त्याला झूम करून दाखवतो मी. पूर्ण मुरमाड जमीन आहे आणि टेम्परेचर किती आहे सर आज? टेम्परेचर जवळ 40-41 आहे ना. ह्या टेम्परेचरला जर काळोखी बाहेर गेलो वांग्याची, काळोखी टिकून आहे. आता आता आपल्या भागात सर वांग्याचं पीक बऱ्याच प्रमाणात केलं जाते. इतरांची परिस्थिती, आपल्या जे बरोबर ज्या लागणी झाल्यात त्यांची परिस्थिती काय आहे? आता वांगी पिवळी पडल्यात ते सगळ्यांची. आणि मेन म्हणजे कसं, काटवांगा कोण करायला बघत नाही. सगळ्यात रोगराई जास्त आहे ह्या काटवांग्याला जास्त असत्या. काटवांग्याला रोगराई जास्त असत्या. मग तुम्ही का निवडली ही व्हरायटी? ही कारण मार्केटला भरपूर चालते आणि मेन म्हणजे खप जास्त आहे ह्याला. आणि त्यात चालते वैदिक वापरलं तर त्याची चव काय वेगळीच असल्यामुळे गिऱ्हाईक हे घेते. एकदा खाल्लं की दुसऱ्या येते, त्या आपण देतोय त्यांच्या पैसे. व्यापाऱ्यांच्याकडे ते हुडकत आलं पाहिजे म्हणून व्यापारी इथं जागेवर येऊन घेऊन जातात. आपलं दानोळी आता आपल्या आजूबाजूला सर कोल्हापूर सिटी लागते. मार्केट म्हणजे तिथं मोठं मार्केट असतं. विष्णूंना फळ मार्केट हे सगळ्यात मोठं आहे की नाही. तिथं न जाता व्यापारी आपल्याकडेच येतात. म्हणजे चव असल्याशिवाय येत नाही. खरं खोटं? बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना, खाणाऱ्यांना सुद्धा काय होतंय, विषमुक्त खायला मिळते. आणि मेन म्हणजे आपला एकटाच सगळं भरतो वांगे, किती बी निघून दे. एकच व्यापारी, हात विक्री करणारा एकच व्यापारी आहे. किती बी निघून दे, सगळं नेतं. सगळं नेतं. म्हणजे ही पण एक खासियत आहे सर. म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा खप जास्त आहे ह्याच्यामुळं. चव असल्यामुळं त्याची वांगी जास्त खपतात, खपायला लागले. त्यांची प्रतिक्रिया काय, ती काय सांगतात तुम्हाला? हो, चव असल्यामुळे त्यांचा बी माल खपतो ना. त्याच्यामुळे त्यांना बी 4 पैसे मिळतात. बरं. आणि आपल्याला पण वाढवून देतात. मार्केटपेक्षा आज रेट आपल्याला किती वाढवून मिळते सर? आज मार्केट रेट काय? आज मार्केट आज आमचा 35 आज ठरला नाही. पर गेल्या पोटीचा म्हणजे 2 दिवसापूर्वी 35चा आहे. आजचा म्हणजे 45 झालाय. म्हणजे अजून दर ठरायचा आहे. माल नेलेला म्हणजे व्यापारी माल नेतात, खरं आपल्याला दर नंतर ठरवून देतात. म्हणजे प्रामाणिकपणे ते सुद्धा देतात आपल्याला. जसं त्यांना मिळेल पुढे तसं ते आपल्याला पण वाढवून देतात. तर तुम्ही 3 वर्षाला जर सातत्यानं वापरताय, त्यात भाजीपाल्याला पण वापरताय आणि ऊस शेतीला पण वापरताय, तर मला मार्गदर्शन कोणाच मिळालं? राजू माने सर, नमस्ते. तुमचं नाव पत्ता सांगा सर. राजेंद्र दिनकर माने, राहणार दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर सांगा सर. 9175 92 90 50. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. हे व्यापाऱ्यांना द्यायसाठी व्यापाऱ्यांनी हिती जागेवर येऊन माल घेतलेला आहे. जागेवर काय रेटने घेतला आज? जवळजवळ आज म्हणजे ठरला नाही, तरी सुद्धा 40-45 लेवल आहे की नाही. हे जर शायनिंग बघायला गेलो, किती 4 महिने झाले सर, आहे की नाही? 4 महिने. हे जर कोण म्हणलं का सर 4 महिन्याचं वांगा आहे? पहिल्या तोड्याचं वांगा असल्याचं वाटतं की नाही? शायनिंग वगैरे जर बघायला गेलो, अगदी जबरदस्त आहे. एक पाटी मोठी भरून नेल्या, दुसरी पाटी आहे. ही दुसरी पाटी आहे. ह्याचं अंदाजे वजन किती असलं? अंदाजे 60 किलो आहे. 60 किलोची पाटी. हे जे शिग लागलेला नाही, किती थर आहेत सर? फक्त 1 2 3 4 आहेत. 4च थराची ही पाटी आहे. तर ह्याचं 60 किलो वजन भरते. म्हणजे ह्याचं वजन किती आहे लगेच लक्षात येते आपल्याला. म्हणजे ही पाटी आहे मोठी. ही जर सर पूर्ण शिग लावून भरली तर किती किलो ही उचलायला येणार नाही? 100-120 किलो भरतात पाटी, आहे की नाही? शिग लावून भरली तर. 2 पाट्या भरल्यात. म्हणजे ही वेगवेगळ्या भरल्या 2 पाट्या. ठीक आहे, ओके सर.